हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल। आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध मोबाईल शाप की वरदान या विषयावरती आज आपण काही ओळी लिहिणार आहोत। चला तर मग पाहूया। आजचे जग हे आधुनिक जग म्हणून ओळखले जाते आणि या आधुनिक जगाचा घटक म्हणजे मोबाईल होय। आज मोबाईल सर्वांची गरज बनला आहे। लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या हातामध्ये आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो। त्यामुळे मोबाईलशिवाय संपूर्ण जग अपूर्णच आहे। मानवाने लावलेल्या सर्व सुविधांपैकी मोबाईलचा शोध महत्त्वाचे साधन बनला आहे। माणसाने लावलेल्या अनेक शोधांमध्ये स्मार्टफोन म्हणजेच मोबाईलचा शोध हा सर्वात महान शोध म्हणावा लागेल। पुराणकथेतील वामनाने 3.5 पावलांमध्ये सर्व विश्व पादाक्रांत केल्याचे सांगितले जाते, पण मोबाईलच्या इवल्याशा उपकरणाने एका पावलात अक्षरशः संपूर्ण जग पादाक्रांत केले आहे। आज श्रीमंतापासून ते गरिबापर्यंत अक्षरशः सर्वांच्या खिशात हा मोबाईल असतो। या मोबाईलशिवाय हल्ली कोणाचे पानही हलत नाही। या मोबाईलने अल्पावधीतच आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली आहे। सर्व लोक या मोबाईलच्या पूर्णपणे आहारी गेले आहेत। कोठेही जा, लोक मोबाईलवरून कोणाशी न कोणाशी तरी सतत बोलत असतात। गाडीतून उतरल्यावर, रस्त्याने चालताना, गाडी चालवताना, इतकेच नव्हे तर घरी आल्यावरही सतत कोणाशी तरी बोलत असतात। सतत बोलण्यात गुंतल्यामुळे बोलणाऱ्याचे सभोवताली लक्ष नसते, यामुळे अनेक अपघात होतात। त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे बोलणाऱ्याचे सभोवतालच्या माणसाकडे लक्ष नसते। आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे। सर्व लोक एकमेकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जुडलेले असतात। सोशल मीडियाद्वारे आपल्याला संपूर्ण जगाची माहिती मिळू शकते। संपूर्ण जग आपल्याशी सोशल मीडियाद्वारे जुडलेले असते आणि या सगळ्या गोष्टी जर कशाने शक्य झाल्या असतील तर ते म्हणजे मोबाईल। जसे तुम्ही आता मोबाईलचे एवढे फायदे बघितले, तसेच मोबाईलचे काही दुष्परिणामही देखील आहेत। जशा मोबाईलवर चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, तशा वाईट गोष्टीही शिकायला मिळतात। सोशल मीडियावर खूप सारे ठग लोक देखील आहेत, म्हणून लोकांनी मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा उपयोग हा सावधानीनेच केला पाहिजे। आजचे पालक देखील संपूर्ण दिवस मोबाईलमध्ये व्यस्त असतात। जर आपण मोबाईलचा जास्त उपयोग केला तर आपलं डोकं दुखतं, आपल्या डोळ्यांना देखील त्रास होतो। यावरून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की रात्री झोपताना मोबाईल हा उशाला ठेवून झोपल्याने अनेक रोगांचा सामना करावा लागतो, म्हणून रात्री झोपताना मोबाईल आपल्यापासून लांब ठेवायचा। कितीतरी गोष्टी अशा आहेत की मोबाईलमुळे त्या आपल्याला अधिक सोप्या झाल्या आहेत। असं म्हणतात ना, प्रत्येक शिक्क्याच्या 2 बाजू असतात। तसेच मोबाईलचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पद्धतीने वापर आहे। ते आपल्यावर अवलंबून असते की आपण त्याचा वापर कसा करतो। मोबाईलचा आपण दुरुपयोग केला तर मोबाईल हा एक आपल्याला शाप आहे आणि जर मोबाईलचा नीट उपयोग केला तर आपल्याला तो वरदान आहे। आज आपण मराठी निबंध मोबाईल शाप की वरदान पाहिलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।